आज एका अशा विषयावरती बोलूयात जो तुमच्या, माझ्या आणि आपल्या देशाच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे। सध्या तुम्ही दूरचित्रवाणी मोबाईलवर पाहत असाल, इराण, इस्रायल, अमेरिका युद्धविराम असला तरी आखात धगधगतंय। हे युद्ध हजारो मैल दूर सुरू असलं तरी आपल्यावरच नाही तर साऱ्या जगावर याचा परिणाम होतोय। मित्रांनो, फरक पडतोय, मोठा फरक पडतोय। जेव्हा जगात युद्ध होतं तेव्हा सर्वात आधी वाहतूक आणि ऊर्जा पुरवठा साखळीला फटका बसतो। कच्चं तेल महाग होतं, खतं महाग होतात, यातलं बरंचसं आपल्याला आयात करावं लागतं। परिणामी आपली परकीय चलनाची गंगाजळी आटू लागते। सिकंदराबादच्या आणि नंतर वडोदऱ्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच धोक्याची जाणीव करून दिली। जगातल्या अनेक देशात आणीबाणी सदृश स्थिती असताना भारतानं नियोजन केलं, स्थिती आटोक्यात ठेवली आहे। ते कायम राखण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे। त्यांनी देशवासियांना 7 संकल्प दिले आहेत। काय सांगितलं पंतप्रधानांनी? तर ते म्हणाले की भारताकडे खनिज तेलाचे मोठे साठे, विहिरी नाहीत, आपल्याला ते बाहेरून मागवावं लागतंय। युद्धाने तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत, अशात इंधन जपून वापरणं ही काळाची निकड आहे। सार्वजनिक वाहतुकीचा अंगीकार करा, असं पंतप्रधान म्हणाले। विचार करा, जर आपण सार्वजनिक वाहतुकीचा अवलंब केला, मेट्रोसारखी सुविधा बऱ्याच शहरात उपलब्ध होते, तिनं तसंच रेल्वेनं जर आपण प्रवास केला किंवा ऑफिसला जाताना 4 जणांनी एकाच कारचा वापर केला म्हणजे कारपूलचा उपयोग केला, तर किती पेट्रोल आणि डिझेल वाचेल? पंतप्रधानांनी रेल्वेचंही उदाहरण दिलं की रस्ते वाहतुकीपेक्षा इलेक्ट्रिक रेल्वेनं मालवाहतूक करणं स्वस्त आहे आणि इंधन देखील वाचतं। आपण केलेली ही छोटीशी बचत देशासाठी खूप लाभदायक ठरेल। या मुद्द्यावर अनेक संभ्रमही निर्माण केले जात आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री गटानं परिस्थिती स्वच्छ आणि स्पष्ट सांगितली आहे। देशात पेट्रोलियम उत्पादनं आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा नाही। भारताकडे 60 दिवसांचा कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा तर 45 दिवसांचा LPGचा साठा आहे। जागतिक संकट असलं तरी भारतात पेट्रोलियमच्या किमती स्थिर आहेत। पंतप्रधानांनी भाषणात कोरोना काळाची आठवण करून दिली। आपण तेव्हा घरून काम केलं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग केला, त्या सवयींचा पुन्हा अवलंब करणं आताच्या स्थितीत फायद्याचं ठरू शकतं। तंत्रज्ञान आज आपल्या हातात आहे। जर काम घरून होऊ शकत असेल तर या स्थितीत प्रवास टाळत इंधनाची बचत करणं शक्यच आहे। ऑनलाईन मीटिंग्सना प्राधान्य द्या, हे केवळ सोयीचं नाही तर ही आजची देशभक्ती आहे। त्यामुळे वेळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महागडं इंधन वाचेल। परदेशात फिरणं, तिथं सुट्या घालवणं हे अनेकांचं स्वप्न, आवड असते। पंतप्रधानांनी याबाबतही साथ घातली आहे। ते म्हणाले की किमान 1 वर्ष तरी परदेशात जाणं टाळा। आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपलं परकीय चलन दुसऱ्या देशाला देतो। जागतिक संकटाच्या काळात परकीय चलन जपणं फार महत्त्वाचं। आपल्या भारतात काय कमी आहे? काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत कितीतरी अद्भुत ठिकाणं आहेत। या संकटाच्या काळात आपण आपल्याच देशात फिरलो तर आपल्या पर्यटन क्षेत्राला बळ मिळेल आणि परकीय चलन देखील देशातच राहील। 1 वर्ष देशाला द्या, हा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे। भारतीयांचं सोन्यावरचं प्रेम जगजाहीर आहे, पण सोनं आयात करण्यासाठी देशाला प्रचंड परकीय चलन मोजावं लागतं। पंतप्रधानांनी एक जुनी आठवण सांगितली की संकट आलं की लोक सोनं दान करायचे। आज दान करण्याची गरज नाही आहे, फक्त एक विनंती, पुढचं 1 वर्ष सोन्याचे दागिने खरेदी करणं टाळा। घरामध्ये लग्न असो किंवा सण, आपण सोन्याशिवाय तो साजरा करू शकतो का? नक्कीच। जर हे सोनं खरेदी न करण्यानं देशाची तिजोरी भक्कम होत असेल तर यापेक्षा मोठं राष्ट्रप्रेम ते काय असू शकतं? खाद्यतेलासाठी देखील आपण आयातीवरती अवलंबून आहोत। पंतप्रधानांनी एक खूप सोपं आणि चपकल उदाहरण दिलं आहे की तेलाचा वापर फक्त 10% कमी करा। 10% म्हणजे किती? तर फक्त 1 चमचा तेल कमी वापरलं तरी त्याचं रूपांतर हजारो कोटींच्या बचतीमध्ये होतं। या सूत्राचे 2 फायदे आहेत। एक म्हणजे देशाचा पैसा वाचेल, देशसेवा, आणि दुसरं म्हणजे तुमचं आरोग्य सुधारेल, देहसेवा। कमी तेल वापरणं हे हृदय आणि खिसा दोन्हीसाठी उत्तम आहे। शेतकरी बांधवांना देखील पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे। रासायनिक खतं मोठ्या प्रमाणावर परदेशातून येतात, इथंही परकीय चलनाला वाटा फुटतात। खतांच्या एका गोणीची किंमत असते 3000 रुपये, सरकार ती 300 रुपयांमध्ये देतं। एकीकडे आर्थिक भार, परकीय चलन जाणं, त्याचवेळी दुसरीकडे रासायनिक खतांमुळे आपली माती निसत्व होत जाणं, तिचा कस उणावणं, आपल्या भूमातेचं नुकसान रोखणं ही आपली जबाबदारी आहे ना। पंतप्रधानांनी आवाहन केलं की रासायनिक खतांचा वापर 25 ते 50% कमी करा आणि नैसर्गिक शेतीकडे वळा। डिझेल पंपाच्या जागी सौर पंप वापरा, त्यामुळे शेतीचा खर्च कमी होईल, जमिनीचा पोत सुधारेल आणि खतं आयात करण्यासाठी लागणारा पैसा वाचेल। धरती मातेची पीडा दूर करणं हीच मोठी देशसेवा आहे। सर्वात महत्त्वाचा संकल्प, रोज आपण काय वापरतो त्या वस्तूंची यादी बनवा।
कशासाठी? तर आपण कळत नकळत कितीतरी परदेशी गोष्टी वापरतोय. टूथब्रश झालं, कंगवा, कात्री, बॅग्स या छोट्या वाटणाऱ्या पण खूप मोठ्या आणि अनेक संख्येने असणाऱ्या गोष्टी देखील बाहेरून येतात. व्होकल फॉर लोकल म्हणजे केवळ मातीचे दिवे नव्हे तर रोजच्या जीवनात स्वदेशीला स्थान देणं. परदेशी वस्तू खरेदी करणं म्हणजे देखील परकीय चलनावरती ताण आहे. पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे, जुनं फेकू नका, पण नवीन घेताना मेड इन इंडियाच घ्या. तुमच्या घरातील प्रत्येक स्वदेशी वस्तू एका भारतीयाला रोजगार देते आणि देशाला आत्मनिर्भर बनवते. महत्त्वाचं म्हणजे हा संकल्प केवळ शब्दांपुरता मर्यादित नाही, तर त्याची सुरुवात खुद्द नेतृत्वानं केली आहे. पंतप्रधानांनी स्वतःच्या ताफ्यातील वाहनांची संख्या लक्षणीयरित्या घटवलेली आहे. इंधन बचतीचा त्यांनी वस्तुपाठ घालून दिला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आपल्या ताफ्यामध्ये कपात केली आहे. या आवाहनाला उत्तर प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, तसंच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी देखील तत्पर प्रतिसाद दिला. मंत्र्यांचे ताफे 50% कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू करत आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे ताफ्यामध्ये कपात केली आहे. जेव्हा सत्ता प्रमुख स्वतःहून काटकसरीचं पाऊल उचलतात तेव्हा तो राजधर्म बनतो. आता जबाबदारी आपली आहे. हे संकल्प आपण पूर्ण करूया आणि सिद्ध करूया की संकट कोणतंही असो, भारत त्यावर मात करणारच. राष्ट्रप्रथम हा केवळ नारा नसावा, तो ध्यास असावा. जागतिक आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज होताना देश